नमस्कार शेतकरी बांधवांनो, बागायदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपला हा डाळिंब बागेचा प्लॉट टोटल 5000 झाडांचा प्लॉट आहे. हा भगवा जातीची व्हरायटी आहे. मित्रांनो, आपण लागवडीपूर्वी पूर्ण रानाची चांगल्या प्रकारे मशागत केली. नंतर आपण बेड ओढून घेतले, ऑनलाईन पद्धतीची ड्रिप केली, त्यानंतर आपण बेडवर लागण केली. मित्रांनो, आज ह्या झाडांना 3 महिने पूर्ण होऊन गेलेले. मित्रांनो, आपण लागण 13x7 वर केलेली आहे. ह्या दोन्ही झाडांच्या मधलं अंतर 7 आहे आणि मधलं अंतर 13 अशी लागण केलेली आहे. मित्रांनो, डाळिंबाची लागवड करण्यापूर्वी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोपं आपण चांगल्या प्रकारची घेतली पाहिजे, जेणेकरून त्या रोपांवर कोणत्याही प्रकारची रोगराई नसलेली रोपं घ्यावी. रोपं घेण्यापूर्वी कशी काळजी घ्यायची मित्रांनो, जिथे तुम्ही रोपं घेताय, गुट्टी कलम असेल, गुट्टी कलमची रोपं घेत असाल तर तुम्ही त्या झाडावरती चेक करा. बऱ्याच शेतकऱ्यांना तेल्या काय आहे तो माहीत नाही. त्यांनी अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून त्यांचं नुकसान पुढे होणार नाही. मित्रांनो, गुट्टी कलम रोपं घेण्यापूर्वी ज्या झाडावर गुट्टी बांधलेली आहे किंवा ते गुट्टीची रोपं तयार केलेली आहेत, त्या झाडावर तुम्ही स्वतः जाऊन पाहणी करा, की जेणेकरून त्या झाडावरती तेलाची पाने, तेलांच्या फांद्या नसू नये अशी रोपं घ्या, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ नये. तेलग्रस्त रोपं तुम्ही आणून लावू नका. तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळी. तुम्ही ज्या नर्सरीमध्ये जात आहात त्या नर्सरीमध्ये तुम्ही जिथून रोपं घेणार आहात तेथे तुम्ही 4-5 रोपांच्या पिशव्या फोडून पहा, जेणेकरून त्या रोपांच्या मुळीला नेमेटोड वगैरे झालेला नसावा अशी रोपे तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो, रोगाची रोपे तुम्ही जर लावत असाल तर पुढे जाऊन बी त्रास होणार. मित्रांनो, मी पण एक शेतकरी आहे. मी पण त्या बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो. मित्रांनो, एक शेतकरी शेतकऱ्याची मदत करू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.